आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील फ्रिक्शन या चॅप्टरमधील टाइप 2 फोर्स पी इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार. अ पुश ऑफ 30 न्यूटन अप्लाइड at 30 degree to horizontal just to move the block of weight W Newton if angle of friction is 16 degree. Find coefficient of friction, total reaction and weight of the block. म्हणजेच काय केलेलं आहे, एक हॉरिझॉन्टल प्लेनवरती एक आपल्याला जी काय बॉडी दिलेली आहे त्याचा आपल्याला वेट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि जो काय फोर्स आहे तो कोणत्या टाईपचा आहे, पुश म्हणजे आतल्या साईडला ढकलणारा. आतापर्यंत आपण पुल टाईपचे बघितले, हा कोणत्या टाईपचा आहे, पुश टाईपचा आहे. त्याचप्रमाणे काय सांगितलंय, 30 डिग्रीवरती तो अँगल ऍक्ट होतो. म्हणजे हा जो काय फोर्स पे आहे, आतापर्यंत काय करायचं, पुल म्हणजे बाहेरच्या साईडला, परंतु हा कोणत्या टाईपचा आहे, पुश टाईपचा. म्हणजे असा आतल्या डायरेक्शनला येणारा फोर्स आहे. अँगल काय आहे त्याचा, थिटा म्हणजेच दिलेला आहे 30 डिग्री. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. हा फोर्स पी, याचं जे काही वेट आहे ते वेट आपल्याला डब्ल्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. जर का वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर नॉर्मल रिएक्शन कोणत्या डायरेक्शनला असणार, ऑपोजिट डायरेक्शनला असणार, हा आर. मग आता बघा बॉडीची मोशन कोणते आहे, फोर्स पी जर का ह्या डायरेक्शनला लावलं तर बॉडी आपली या साईडला मूव्ह होणार. म्हणजेच मोशन कोणत्या डायरेक्शनला असणार, ह्या डायरेक्शनला मोशन असणार. आणि मोशनच्या ऑपोजिट डायरेक्शनला काय असतो, फ्रिक्शनल फोर्स एफ. म्हणजे ह्या साईडला काय असणार, आपला फ्रिक्शनल फोर्स एफ असणार आहे. फ्रिक्शनल फोर्स एफ म्हणजेच काय असते, म्यू आर. एफ इज इक्वल टू म्यू आर. फोर्स पे आपला ह्या डायरेक्शनला केल्यानंतर जर का बॉडी या साईडला येत असेल तर त्याला रेस्ट पोझिशन मध्ये आणायचं कोण काम करतं, फ्रिक्शनल फोर्स. मग काय होणार, जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शनला म्हणजे या डायरेक्शनला असणार आहे. तर सर्वात प्रथम काय करूया, जो काही गिवन डाटा दिलेला आहे तो इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिले आपल्याला, पुश टाईपचा फोर्स आहे पी, किती आहे तो 30 न्यूटन. तो किती अँगलवरती ऍक्ट होतो, थिटा 30 डिग्री. त्याचप्रमाणे काय दिले, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजेच फाय आपल्याला दिलेलं आहे, किती आहे तो 16 डिग्री. आणि टू फाइंड काय करायला सांगितलंय, टू फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच म्यू, टोटल रिएक्शन म्हणजेच एस, वेट ऑफ ब्लॉक म्हणजेच डब्ल्यू. ह्या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. त्याने आपल्याला म्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. म्यू कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. परंतु आपल्याला आर सुद्धा दिलेलं नाही आणि एफ ची व्हॅल्यू सुद्धा इथं दिलेली नाही. अजून एक आपल्याला त्यांनी काय दिलं इथं, फाय म्हणजेच काय, अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे. मग याच्या रिलेटेड आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, जो काही फ्रिक्शनचा 1 नंबरचा व्हिडिओ आहे बेसिकचा, त्यामध्ये आपण बघितलेलं होतं. टॅन फाय इज इक्वल टू काय असतं, टॅन अल्फा इज इक्वल टू काय असतं, म्यू. अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज या दोघांचं रिलेशन बघितलं होतं आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे टॅन फाय इज इक्वल टू काय असणार आहे, म्यू असणार आहे. टॅन फाय इज इक्वल टू म्यू. मग आता आपल्याला म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डायरेक्ट म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. म्यू म्हणजेच काय असणार आहे, टॅन फाय. टॅन फायची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 16. म्हणजे टॅन 16 म्हणजेच काय असणार आहे, म्यू, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. टॅन 16 किती आन्सर आला आपलं, 0.286. हे काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. त्याचप्रमाणे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, जो काय टोटल रिएक्शन एस आहे याचा फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट मध्ये एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मग आपल्याला इथं एफ ची पण व्हॅल्यू माहित नाही, आर ची पण व्हॅल्यू माहित नाही. मग आता ह्या व्हॅल्यू आपण कशा फाइंड आउट करत असतो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग ह्या एफ एक्स इज इक्वल टू 0, एफ वाय इज इक्वल टू 0 कधी असतं, ज्यावेळी आपली बॉडी कशी असते, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते तेव्हा. म्हणजेच फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजेच काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. मग आता एफ एक्स म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल फोर्स. हॉरिझॉन्टल राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेतो, लेफ्टला येणारे निगेटिव्ह घेत असतो. आता काय करूया, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची काय करूया, इथं ऍडिशन करूया. पहिला कोणता फोर्स आहे, एफ, कोणत्या डायरेक्शनला चालला, राईटला जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा वर्टिकल, हा वर्टिकल, हा कसा इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यानंतर काय करतो, एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो. कोणत्या डायरेक्शनला चालला, ह्या डायरेक्शनला, म्हणजे एरो काय करायचे, या डायरेक्शनला द्यायचे. हा काय असणार आहे, पी ॲज इट इज, हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस, आणि थिटा किती असणार आहे, 30. इथं सुद्धा तसंच पी फोर्स दिलेला आपल्याला किती, 30. वर्टिकल असल्यामुळे साइन, आणि अँगल किती असणार आहे, 30. इथं सुद्धा पीच व्हॅल्यू 30 पुट केली तरी चालते. नेक्स्ट बघा, 30 कॉस 30 हॉरिझॉन्टल आहे. 30 कॉस 30 कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्ट डायरेक्शन. लेफ्ट म्हणजेच मायनस. म्हणजे सर्व फोर्स इथं आपण घेतलेले आहेत. आता काय करूया, इथं ही काय मायनस आहे, इज इक्वल टू या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे एफ इज इक्वल टू 30 कॉस 30. कॅल्क्युलेट करूया, एफ म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स. 30 कॉस 30
किती आन्सर आलं आपलं 25.980. झिरो लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. युनिट काय असणार आहे न्यूटन, कारण सर्व फोर्स इथं कसे आहेत न्यूटनमध्ये आहेत. आता समेशन एफ एक्स फाइंड आउट केलं, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, कारण सिस्टीम कशी आहे लिमिटिंग इक्विलिब्रियम. व्हर्टिकल फोर्समध्ये अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह घेत असतो. आता काय करूया, सर्व व्हर्टिकल फोर्सचे ॲडिशन करूया. पहिला कोणता आहे आर, अपवर्ड चालला, अपवर्ड जाणार आहे प्लस. नेक्स्ट बघा लोड डब्ल्यू, डाऊनवर्ड चालला म्हणून मायनस डब्ल्यू. नेक्स्ट बघा 30 साइन 30, 30 साइन 30 कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड चालला म्हणजेच मायनस. आता इथं काय करूया, व्हॅल्यू पुट करूया. 0 ॲज इट इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही, परंतु आर साठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, एफ इज इक्वल टू म्यू आर आहे. एफ इज इक्वल टू म्यू आर. मग आपल्याला आर पाहिजे, इकडे म्यू इंटू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजेच आर इज इक्वल टू काय होणार, एफ डिवायडेड बाय म्यू. ही व्हॅल्यू इथं पुट करूया, एफ डिवायडेड बाय म्यू. मायनस लोड डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, मायनस 30 साइन 30, 30 साइन 30. किती आन्सर आला आपलं 15. इकडे काय मायनस 15 इज इक्वल टू या साईडला पटवल्यानंतर काय होणार प्लस 15. एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, किती 25.98 डिवायडेड बाय म्यू ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे, किती 0.286 मायनस डब्ल्यू. कॅल्क्युलेट करूया ही व्हॅल्यू, म्हणजेच काय होणार 15 इज इक्वल टू 25.98 डिवायडेड बाय 0.286. हे किती आन्सर आलं आपलं 90.839. 39 म्हणजेच 40, म्हणजेच 84 लिहू शकतो मायनस डब्ल्यू. मायनस आहे इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच काय होणार डब्ल्यू इज इक्वल टू, आणि ही व्हॅल्यू इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार, म्हणजेच 90.84 मायनस 15. म्हणजे जो काही लोड डब्ल्यू आहे किती व्हॅल्यू येणार आपली 90.84 मायनस 15. किती आन्सर आलं आपलं 75.84 युनिट काय असणार आहे न्यूटन. नेक्स्ट काय सांगितलंय, टोटल रिॲक्शन यस फाइंड आउट करायला सांगितलंय. यस साठी फॉर्म्युला काय असतो, आर अंडर रूट 1 प्लस म्यूचा स्क्वेअर, किंवा दुसरा फॉर्म्युला काय असतो अंडर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. आता काय करूया, ह्या फॉर्म्युला आपण आन्सर यस फाइंड आउट करूया. आर ची व्हॅल्यू इथं किती फाइंड आउट केली आपण 90.84, 90.84 अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यूची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे 0.286 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया टोटल रिॲक्शन यस. सर्वप्रथम 1 प्लस ही व्हॅल्यू करूया, आलेल्या आन्सरचा अंडर रूट घेऊया, आलेल्या आन्सरला इंटू ही व्हॅल्यू करूया, म्हणजेच काय होणार 1 प्लस 0.286 चा स्क्वेअर. किती आन्सर आलं 1.081796 काय तर आलं. या आन्सरचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं, किती आलं 1.040094 असं काहीतरी आलं. आलेल्या आन्सरला इंटू काय करायचं 90.84 करायचं. किती आन्सर आलं आपलं 94.482 युनिट काय असणार आहे न्यूटन. हे ह्या फॉर्म्युला आन्सर सॉल्व्ह केलं. दुसरा फॉर्म्युला काय आहे, एस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये, एस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला जरी आन्सर काढलं तरी सेम येणार. आता एफ ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, किती 25.98 चा स्क्वेअर प्लस आर ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलंय 90.84 चा स्क्वेअर. काहीतरी आन्सर आलं किती 8926.866 आन्सर आलं. याचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं, आन्सर किती येणार 94.48, 94.48. दोन्ही फॉर्म्युल्याने आन्सर काय होणार आहे सेम येणार आहे. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यूची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेलं आहे. टोटल रिॲक्शन यस त्याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेलं आहे. त्याचप्रमाणे वेट, जे काही बॉडीचं वेट आहे डब्ल्यू ते इथं फाइंड आउट केलेलं आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.